फुलांनी साजरं व्हायचं होतं, हातात मृतदेह आले. क्षणात सारे ओळखीचे चेहरे अंधारात निघून गेले. गेले ते परतणार नाहीत. परंतु एकदा विचारू दे या जगाला, अजून किती जण मरायचे आहेत या शांततेच्या हक्काला. नमस्कार, मी दिनेश शिंदे आणि आपण बघताय मराठी धारा. 22 एप्रिल पहलगाममध्ये झालेला तो अतिरेकी हल्ला. या हल्ल्यामध्ये 26 जण मृत्युमुखी पडले तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले. हिंदू पुरुषांना त्याच्या धर्माच्या आधारावरून लक्ष केंद्रित करण्यात आलं. आपण बऱ्याच वेळी बोलतो की आतंकवादाला कोणता धर्म नसतो, परंतु जर धर्माच्या आधारावरून असे हल्ले होणार असतील तर ही गोष्ट अतिशय वेदनादायक आणि अतिशय भयानक आहे. पर्यटन स्थळी अशा प्रकारचा भ्याड अतिरेकी हल्ला होईल मला वाटत नाही कोणीही इमॅजिन केलं असेल. म्हणजे विचार करा की आपण व्हेकेशनसाठी किंवा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अशा पर्यटन स्थळी चाललोय आणि ते आपल्यासोबत अशा प्रकारची घटना घडेल असा विचार सुद्धा कोणी केला नसेल. म्हणजे विचार करा की त्या स्त्रीसमोर, त्यांच्या मुलांसमोर आपल्याच पतीला किंवा आपल्याच वडिलांना गोळी घातली जात होती आणि तेच त्या डोळ्याने ते बघत होते. ही किती भयानक आणि किती वेदनादायक गोष्ट होती. आजूबाजूला अतिरेकी अंधाधुंद गोळीबार करतात हे डोळ्यांनी बघणं ही खूप अतिशय वेदनादायक अशी घटना घडली होती. आता प्रत्येकाच्या मनात खूप सारे प्रश्न उपस्थित झाले असतील की अशा पर्यटन स्थळी अतिरेकी आले कसे, त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला कसा आणि निघून गेले कसे. पण या क्षणाला एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून ज्यांच्यासोबत घटना घडली आहे त्यांच्यासोबत आणि भारत सरकारसोबत एकजुटीने उभं राहणं आणि त्यांना सपोर्ट करणं ही तेवढीच गोष्ट महत्त्वाची सुद्धा आहे. आणि ते निदर्शनास सुद्धा आलं. कोणी जात किंवा धर्म न बघता या घटनेविरुद्ध पूर्ण देश एक भावनेने आणि एक संघाने या घटनेविरोधात उभा राहिला. त्यामुळे भारत सरकार या घटनेविरुद्ध जी ॲक्शन घेईल त्या ॲक्शनसाठी पूर्ण विपक्ष पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला. या घटनेतून असं दिसून येतं की आपण या घटनांविरुद्ध आपला देश किती एकसंघ आहे आणि एकसाथ आहे हे आपल्याला दिसून आलं. तसेच या हल्ल्याच्या विरुद्ध भारत सरकारने 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. जसं की 1960 साली लागू करण्यात आलेला पाणी सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक पाकिस्तानात असतील तर त्यांनी 1 मे पर्यंत भारतात यावं असं सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आला आहे. एका आठवड्यात भारतात असलेले अधिकाऱ्यांनी देश सोडावा असा आदेश सुद्धा सरकारकडून देण्यात आला आहे. हा हल्ला जम्मू काश्मीरसाठी एक मोठा धक्का होता, परंतु ज्या प्रकारे भारत सरकारने निर्णय घेतले आहेत त्या निर्णयामुळे आतंकवाद्यांना किंवा दहशतवाद्यांना एक कडा संदेश मिळेल असं मानलं जात आहे. म्हणजे सध्या बघायला गेलं तर न्यूज चॅनलवरती असं दाखवलं जात आहे की जसं काय उद्याच युद्ध पुकारण्यात येईल. परंतु युद्ध होणं ही छोटी गोष्ट नाही आहे. परंतु जर असं युद्ध झालं तर तो होणारा सामाजिक किंवा आर्थिक परिणाम जो होईल खूप अतिशय तितकाच परिणामकारक असेल. परंतु अशा आतंकवादाविरुद्ध किंवा अशा दहशतवादाविरुद्ध पूर्ण देश, पूर्ण एकसंघाने उभं राहील एवढीच अपेक्षा.